बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे। पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे। धनंजय मुंडे, सुरेश धस, पंकजा मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर तसंच खासदार बजरंग सोनावणे या बैठकीला उपस्थित आहेत। दरम्यान जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्यापूर्वीच आमदार सुरेश धस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आलेल्या बोगस कामांची यादी धस यांनी माध्यमांसमोर मांडली। धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना 73 कोटी रुपयांची बोगस बिलं उचलल्याचा थेट आरोप धस यांनी केलेला आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट्स? आत्ताच बीड जिल्ह्याच्या डीपीडीसीला सुरुवात झालेली आहे। अजित पवारच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झाली आहे। आजची ही बैठक वादळी ठरू शकते, याचं कारण म्हणजे धनंजय मुंडेंवर होत असलेले वेगवेगळे आरोप। खरं तर आज धनंजय मुंडेंनीच अजित पवारांना सकाळी रिसीव्ह केला आणि त्यानंतर धनंजय मुंडेंनी त्यांचा सत्कार केला। यावेळेस अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला की यापुढे काहीही गुंडगिरी चालणार नाही। इतकंच नाही तर विकास कामांची जर खंडणी कोणी मागितली तर त्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल, अशा पद्धतीचं अजितदादांनी सांगितलं। मात्र या सगळ्यात त्यांनी धनंजय मुंडेबाबत एकही शब्द उच्चारला नाही। आता या बैठकीला सुरुवात झाली आहे। या बैठकीमध्ये सुरेश धस काल त्यांनी जे आरोप केले होते की धनंजय मुंडेंनी मोठा घोटाळा केलेला आहे, जवळपास 73 कोटींची बिलं उचललेली आहे आणि या बिलं उचलताना कुठलंही काम केलं नाही, याचे पुरावे देणाऱ्या सोबतच कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबतही या बैठकीत चर्चा होईल। त्यामुळे आजची ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। 10:30 वाजता आता बैठकीला सुरुवात झाली आहे। जवळपास 1.5 ते 2 तास ही बैठक चालेल। यात बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या विविध प्रकल्पांचा आढावा सुद्धा अजित पवार घेणार आहेत। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।